मंत्री संजय शिरसाटांचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र. शिरसाटांचा भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या बैठकांवर आक्षेप. परवानगी न घेता बैठका लावत असल्याचा आक्षेप घेत मिसाळांना पत्र पाठवलं. राज्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार, तुमच्या पूर्व परवानगीची गरज आहे का, याबाबत सीएमओकडून माहिती घेईन. माधुरी मिसाळ यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर. बैठकीत कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट. फडणवीसांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. राज्यामधल्या मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपांवर चर्चा. सूत्रांची माहिती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होणार का, याकडे लक्ष. 8 विकेट पडणार, मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार. शिंदे गटाच्या 3 ते 4 मंत्र्यांना नारळ दिला जाईल. सामनातून दावा. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ तर भाजपचे नितेश राणे, जयकुमार गोरेंच्याही मंत्रिपदाला धोका असल्याचा सामनातून दावा. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मित्र पक्षांवर दबाव वाढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. राज्यामध्ये रोज 7 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. राज्यामध्ये कंत्राटदार नावाला शिल्लक राहणार नाही. राज्यामध्ये लाज नसलेलं सरकार. विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित. माणिकराव कोकाटेंबाबत फडणवीसांशी बोलून मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार. अजित पवारांकडून कारवाईचे संकेत. विजयकुमार घाडगेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असा अजितदादांचा शब्द. घाडगेंची माहिती. मारहाणीचा प्रकार चुकीचा. सूरज चव्हाणांना तत्काळ पक्षातून काढलं. यापुढे त्यांना पक्षामध्ये स्थान देणार नाही असं अजित पवार म्हणाले. विजय घाडगेंचा दावा. मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होतीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं सरकारला घरचा आहेर. वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईचीही मागणी. पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा. सामना त्या दाव्यावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवारांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत. तर राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार. सामनातून दावा. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाचे अजित पवारांकडून संकेत. कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे बदनामी झाली, त्यामुळे जो मनस्ताप झालाय तो भरून निघू शकत नाही. मात्र आणखी एका प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा संधी देण्याचं अजित पवारांचं वक्तव्य. मुंडेंना मंत्रिमंडळात परत घेण्याचं वक्तव्य दादांनी सोडून द्यावं. मुंडेंच्या केसमध्ये भ्रष्टाचाराचा अँगल असून ते पुन्हा मंत्रिमंडळामध्ये येऊच शकत नाहीत. अंजली दमानी यांचा दावा. मंत्रिपद कुणाला नको असतं का? मंत्रिपद मिळाल्यास आरोग्य खात्यामध्ये काम करायला आवडेल. संतोष बांगर यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त. काही मंत्र्यांचे फोन नॉट रिचेबल. फोन टॅप होत असल्यानं मंत्री फोन बंद करून ठेवतायत अशी दबक्या आवाजात चर्चा. ट्विट करत रोहित पवारांचा दावा. वर्षा निवासांनी कोकण विभागामधील आमदारांची बैठक संपन्न. कोकणामध्ये भाजपची ताकद वाढवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा. प्रत्येक आमदाराकडून मतदारसंघातील 5 महत्त्वाच्या कामांचा अहवाल मागितला. दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक नेत्यांच्या भेटी. राज्यामधील विकास प्रकल्पांसाठी अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारमण, शिवराज सिंग चौहान या मंत्र्यांसह नीती आयोगालाही दिली भेट. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चांना उधाण. शरद पवार, अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याची जयंत पाटलांची माहिती. तर साखर उद्योगाच्या कार्यक्रमासाठी दिल्ली दौरा असंही केलं स्पष्ट. महाराष्ट्रामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा. संजय राऊतांचा आरोप. घोटाळ्यातील अमित साळुंखे, श्रीकांत शिंदेंचा निकटवर्ती असल्याचा आरोप. महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचं कुटुंबासह आंदोलन. आंदोलनामध्ये सासर माहेरचे ग्रामस्थही सहभागी. न्यायाच्या मागणीसाठी भर पावसात आंदोलन. चक्काजाम आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आंदोलनाच्या वेळेला वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आक्रमक. आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहिणी योजनेची पडताळणी स्थगित. सूत्रांची माहिती. निकषामध्ये न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेमधून बाद. गणेशोत्सवापूर्वी मुंबई सिंधुदुर्ग विमान वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू. निलेश राणेंची माहिती. माजी खासदारांकडून चुकीच्या पद्धतीनं करार झाल्यानं विमानसेवा सुरू झाली नसल्याचा आरोप. येरे येरे पैसा 3 हा चित्रपट सर्व चित्रपटगृहातून उतरवला. संपूर्ण आठवड्यात चित्रपटाला प्राईम टाईम मिळाला नाही. चित्रपटगृह मालकांचं सय्यारा या हिंदी चित्रपटाला प्राधान्य. मराठी हिंदी वादाचा मनसे नेते अमेय खोपकरांना फटका बसल्याची चर्चा. हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन काढले. येरे येरे पैसा 3 चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यानं अमेय खोपकर भाऊ. मनसेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा. अमेय खोपकर यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सचा प्रयत्न. त्यांनी ताळ्यावर यावं, नाहीतर आम्ही त्यांना ताळ्यावर आणू. मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. येरे येरे पावसा 3 चित्रपट सर्वच ठिकाणांवरून उतरवण्यात आल्यानं मनसे आक्रमक.
गोव्यामध्ये द्वितीय राजभाषा म्हणून मराठीला मान्यता द्या, आमदार अजित आरोलकर यांची गोवा विधानसभेमध्ये मागणी. विरोधी पक्षनेते युरी आलिमाव यांचा आरोलकरांच्या मागणीला विरोध. जाती जनगणना न करणं काँग्रेसची नाही, माझी चूक होती. राहुल गांधी यांचं वक्तव्य. जाती जनगणना करू शकलो नाही याचं माझ्या मनामध्ये शल्य, अशी व्यक्त केली भावना. काँग्रेस शासित राज्यामध्ये जातीय जनगणनेला सुरुवात. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नारायण कुचेंची भेट घेतली. गोरंट्याल आणि नारायण कुचेंमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा. गोरंट्याल काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये नाराज. दादा मुख्यमंत्री व्हावे ही बारामतीकरांची तीव्र इच्छा आहे. महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांची दादा मुख्यमंत्री व्हावे इच्छा. रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. संत साहित्य भारतामधील 14 भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. जलसंधारण मंत्री संजय राठोड साई दरबारी कुटुंबासोबत साई समाधीचं दर्शन घेतलं. दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणामध्ये आमदाराचा भाऊ नसून भावकीमधील कोणीतरी आहे. तपासामध्ये अनेक गोष्टी समोर येतील. रुपाली चाकणकर यांची माहिती. काँग्रेस आमदार सतीश पाटलांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. जलजीवन मिशन योजनेचं बिल थकल्यानं कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली होती. राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याला लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड. साखर उद्योगामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार. धुळ्याच्या साक्री शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र. साक्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी उषा पवार यांची बिनविरोध निवड. भंडारा नगरपालिकेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा घेराव. मुख्याधिकाऱ्यांना गढूळ पाणी भेट देत शहरातील समस्यांबाबत जाब विचारला. पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यातील सर्व शाळांना महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश. धुळे जिल्ह्यामध्ये 15 ते 20 दिवसानंतर पावसाच्या सरी. शेती पिकांना मोठा फायदा. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. कोल्हापुरातील राधानगरी धरण अखेर 100% भरलं. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून 4000 क्युसेक वेगानं विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये अडाण धरणाचे 2 दरवाजे उघडले. 2 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू. उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कर्जत परिसरात पडत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बदलापुरातील बारवी धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता. बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा. एमआयडीसीचं कल्याण अंबरनाथ उल्हासनगर मुरबाडच्या तहसीलदारांना पत्र. डोंबिवली एमआयडीसीमध्ये पावसामध्ये झाड कोसळलं. वाहनांचं मोठं नुकसान, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहापुरातील भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. 6300 क्युसेक वेगानं भातसा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. मुसळधार पावसाचा रायगडच्या महाड तालुक्याला फटका. नडगाव गावात घर कोसळून मोठं नुकसान, जीवितहानी टळली. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये सततच्या पावसानं विहीर खचली. सुदैवानं जीवितहानी टळली. सिव्हिल लाईन प्रभाग क्रमांक 8 मधली घटना. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामध्ये वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरनं उघडले. 15 दरवाजांमधून 1,40,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जळगावच्या मुक्ताई नगरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस. दुबार पेरणीच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला दिलासा. सोलापुरातील उजनी धरणावरील ब्रिटिशकालीन डिक्सळ पुलाला खिंडार. पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती. उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. गणपतीपुळे मंदिराच्या समोरील पायऱ्यांपर्यंत भरतीच्या लाटेचं पाणी आलं. यंदाच्या पावसाळ्यामध्ये सर्वात मोठी भरती. भरतीच्या तांडवाचा व्हिडिओ समोर. 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी झिरपलं पाणी. संस्थांकडून पुरातत्व विभागाला अनेकदा पत्र व्यवहार, मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराला 2 वर्षांपासून गळती. यवतमाळ जिल्ह्यामधल्या काही भागांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. बाभुळगाव, कळंब आणि राळेगाव या 3 तालुक्यात अल्पशा पाऊस. कपाशी, सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ लेणीमधील धबधबा प्रवाहित. नगर जिल्ह्यामधल्या सततच्या संततधारेमुळे धबधबा प्रवाहित. दुचाकीसह पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला तरुण बचावला. नांदेडच्या किनवट तालुक्यामधल्या गोंडजेवली पुलावरची घटना. वाहून गेलेली दुचाकी सापडली. प्रवीण विटापूर असं तरुणाचं नाव. खोपोलीमधल्या पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली. सध्या नदीची पातळी 23.35 मीटरवर. स्थानिक प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये 1,87,000 हेक्टरवर मक्याची लागवड. यंदा जिल्ह्यामध्ये मका लागवडीचा उच्चांक तर 4,33,000 हेक्टरवर कापसाची लागवड. शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था रस्ता नसल्याने आता ड्रोनच्या साह्याने औषध पोहोचवलं जाणार. जिल्हा प्रशासन आणि मुंबई IITच्या वतीनं महत्वाकांक्षी प्रयोग. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यामधल्या नांगोळ्यामध्ये देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यत रंगणार. महाराष्ट्रासह कर्नाटकातील 550 बैलगाडा चालक सहभागी होणार. बीडच्या परळी शहरामध्ये श्री शंकरलिंग शिवाचार्य महाराजांची भव्य शोभायात्रा. भाविकांची मोठ्या संख्येनं शोभायात्रेला गर्दी. KDMCच्या घनकचरा कंत्राटावरून वाद पेटला. दारू घोटाळ्यामध्ये अटकेत असलेल्या संचालकांच्या कंपनीला KDMCचा 85 कोटींचा ठेका. ठाकरेंची सेना आक्रमक. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामधल्या चेरपोली गावामध्ये विषबाधा झालेल्या 3 सख्या बहिणींचा मृत्यू. मात्र मुलीच्या आईची संशयास्पद भूमिका असल्यानं पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही दिवसांपूर्वी पती पत्नीमध्ये वाद. कल्याणमधील तरुणी मारहाण केल्याचं प्रकरण. पीडित तरुणीनं मानपाडा पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तपास अधिकारी बदलण्याची पीडितेची मागणी. हैदराबादच्या कुटुंबाला नांदेडमध्ये 23 जुलै रोजी मारहाणीचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ. पूर्ण पैसे न देता मारहाण करून जबरदस्ती प्लॉट संदर्भात रजिस्ट्री करून घेत असल्याचा हैदराबाद इथल्या कुटुंबाचा आरोप. शिक्षक देण्याची विद्यार्थ्यांची मागणी. राज्यामध्ये 5,500 प्राध्यापक 2,900 कर्मचारी भरतीला मंजुरी. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नसल्याची चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. राहुल नार्वेकरांकडून गणेशोत्सवाच्या निमित्तानं मेट्रोच्या कामाची पाणी मूर्तीचं आगमन आणि विसर्जनामध्ये अडथळा येऊ नये याबाबत घेतला आढावा. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड. दरेकरांच्या सहकारी पॅनेलच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड. उर्वरित 6 उमेदवारांसाठी रविवारी मतदान. कृष्णा खोऱ्यामधल्या कामांचे 1,300 कोटी रुपये रखडले. निधी 4 महिन्यांपासून रखडला. उर्वरित कामासाठी अधिकाऱ्यांसमोर पेच. वर्ध्यामधल्या सावंगीमध्ये जागतिक भ्रूण विज्ञान दिनानिमित्त मिसेस मदर एंजेल्स स्पर्धा. यामध्ये गर्भवती मातांचा रॅम्प वॉक. वर्ल्ड IVF डेच्या निमित्तानं आगळावेगळा फॅशन शो संपन्न. या शोमध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. AIचा वापर करून सोलापुरात एकाच दिवशी 3 अतिजटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वी. सोलापुरातील SCS हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद पवार यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया. यामुळे शस्त्रक्रियेचं निदान केल्यास त्यातील अचूकता वाढत असल्याचं संशोधन. संविधानातून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळले जाणार नाहीत. राज्यसभेत कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची माहिती.